हॅलो एव्हरीवन. क्लास 10च्या एपी या चॅप्टर बेस्ड JEE 2026 मध्ये क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चन एकदम सिंपल आहे, एपीवर बेस्ड आहे. पाहूयात आपण याला कसं सॉल्व्ह करायचं. सो क्वेश्चन काय, तुम्हाला लेट ए बी द सेट ऑफ फर्स्ट 101 टर्म्स. ए हा एक सेट आहे, त्याच्यामध्ये 101 टर्म्स आहेत. ठीक आहे, त्याची फर्स्ट टर्म काय 1. ओके, सो आपण तो सेट लिहूया. फर्स्ट टर्म 1 आहे, कॉमन डिफरन्स 5 आहे. सो नेक्स्ट टर्म काय असेल 6, नेक्स्ट टर्म काय असेल 11, नेक्स्ट टर्म 16, नेक्स्ट टर्म 21, लाईक दॅट. अशा किती टर्म्स आहेत? 101 टर्म्स आहेत. तर आपण 101 नंबरची टर्म काढूयात एपीची ते. सो 101 नंबरची टर्म काय असेल एपीची? ए प्लस ए म्हणजे 1 प्लस एन मायनस 1. किती टर्म्स आहेत? 101. सो 101 मायनस 1 इंटू डी किती आहे? 5. सो इथं काय 1 प्लस 101 मायनस 1 100, 100 इंटू 5 500, 500 प्लस 1 501. किती टर्म्स आहेत? फर्स्ट एपी मध्ये लास्ट टर्म कुठली असेल? 501 असेल. ठीक आहे. सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन काय, लेट बी द सेट ऑफ फर्स्ट 71 टर्म्स. ओके, फर्स्ट 71 टर्म्सचा एक सेट आहे ना. त्यामधली फर्स्ट टर्म 9 आहे, कॉमन डिफरन्स 7 आहे. फर्स्ट टर्म 9, कॉमन डिफरन्स 7 म्हणजे नेक्स्ट टर्म 16, 16 प्लस 7 23. ठीक आहे, नेक्स्ट टर्म 30, लाईक दॅट. सिमिलरली है ना, सिमिलरली किती टर्म्स आहेत? 71 टर्म्स. ह्याची 71 नंबरची टर्म काढूत आपण. कुठली आहे ते? 71 नंबरची टर्म येईल 9 प्लस फर्स्ट टर्म प्लस 71 मायनस 1 70 येईल इथं. आणि डी किती आहे? 7. सो येईल इथं 7 7 49, 490 प्लस 9 499 लास्ट टर्म असेल याची. ठीक आहे ना, है ना, 499 लास्ट टर्म. तुम्हाला काय करायचंय, देन नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए क्रॉस बी, सॉरी ए इंटरसेक्शन बी. आता ए इंटरसेक्शन बी मध्ये कुठल्या टर्म्स असतील? ठीक आहे ना, ए इंटरसेक्शन बी मध्ये कुठल्या टर्म्स असतील? ठीक आहे ना, तुम्ही जर प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर ए इंटरसेक्शन बी मध्ये पहिली टर्म तर तुम्हाला कॉमन दिसते 16. कुठली दिसते? 16. पहिली टर्म कॉमन 16 है ना. नेक्स्ट टर्म कुठली कॉमन असेल? मॅन्युअली चेक करण्यापेक्षा किंवा ह्याच्या नेक्स्ट टर्म कुठली कॉमन असेल ते मॅन्युअली चेक करण्यापेक्षा तुम्ही एक काम करायचं. इथं काय करता येईल आपल्याला? तुम्हाला विचारलंय काय, ह्या दोन कन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स किती आहे? 5. सिमिलरली ह्या दोन कन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स किती आहे? 7. सो तुम्ही 5 आणि 7चा एलसीएम घ्या. 5 आणि 7चा एलसीएम घ्या. तर 5 आणि 7चा एलसीएम जेव्हा कधी तुम्हाला सेट ए दिलाय आणि सेट बी दिलाय, सेट ए मध्ये काय 5चा डिफरन्स कॉमन आहे, सेट बी मध्ये काय 7चा. जर तुम्हाला ए इंटरसेक्शन बीच्या टर्म्स काढायच्या असतील त्यांच्यामध्ये कॉमन डिफरन्स काय यायला पाहिजे? 5 आणि 7चा एलसीएम काय येतो? 35. सो ह्याच्या नेक्स्ट टर्म काय असेल ह्याच्यामधली? ह्याच्या नेक्स्ट टर्म असेल 16 प्लस 35. रिझन काय त्याचं? समजा एक सेट आहे ए, त्याच्यामध्ये अशा टर्म्स आहेत ज्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स 5 आहे, आणि एक बी सेट आहे ज्याच्यामध्ये अशा टर्म्स आहेत ज्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स किती आहे? 7 आहे. सो ए इंटरसेक्शन बी मध्ये अशा टर्म्स असतील ज्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स 5 आणि 7चा एलसीएम असेल. 5 आणि 7चा एलसीएम काय येतो? 35. सो कॉमन डिफरन्स काय असेल? 35. सो इथे 16 पहिली टर्म आहे, तो नेक्स्ट टर्म काय 16 प्लस 35 करा. 16 प्लस 35, 16 प्लस 35 काय येईल? 16 प्लस 35 करा, जे काय असेल ते आन्सर असेल. सो आन्सर येईल 51. काय? 51. 51 मध्ये अजून 35 ऍड करा, 86 है ना, लाईक दॅट. पण असं कुठपर्यंत काढायचं है ना, असं कुठपर्यंत काढायचं? त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल इथं? असं कुठपर्यंत काढायचं हे डिसाईड करण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल इथं. तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व करायचं. ह्याची लास्ट टर्म काय 501, ह्याची लास्ट टर्म काय 499. आपल्या ए इंटरसेक्शन मधल्या कॉमन टर्म काढायच्या. म्हणजे तुमची जी nth टर्म असेल ऑब्विसली ह्या 499 पेक्षा लहानच असेल, 499 पेक्षा लहान किंवा 499 असेल. सो तुम्हाला काय करावं लागेल इथं? 1 मिनिट. ओके, हां, हे तरी इंटरसेक्शन बी आलेलंच आहे तुमचं. इंटरसेक्शन बी काय आलं 16 51, पण कुठं स्टॉप करायचं हे माहित नाही आपल्याला. तुम्हाला काय करावं लागेल मग? सिंपल, nth टर्म तुमची जी आहे ना कशामधली? ए इंटरसेक्शन बी मधली. ए इंटरसेक्शन बी मधली nth टर्म आहे ना, ते लेस दॅन इक्वल टू काय पाहिजे? 499. मे बी इक्वल टू पण असेल किंवा त्याच्यापेक्षा लहान असेल, पण 100% त्याच्यापेक्षा लहानच असेल किंवा इक्वल टू असेल. 50 येणं शक्य नाही दोघातल्या कॉमन टर्म, कारण तुम्हाला ए इंटरसेक्शन बी काढायचं म्हणजे दोघीकडे प्रेझेंट असले. ए आणि ए मध्ये बी प्रेझेंट आहे आणि बी मध्ये पण प्रेझेंट आहे. सो तुम्हाला मॅक्झिमम टर्म काय येईल? 10 ह्याच्यामधली टर्म काय येईल मॅक्झिमम? तर 499 आहे. 501 इकडे आहे, पण इकडे आहे का? नाही. 499 पेक्षा कमीच असेल 100%. सो TN काय करावं लागेल तुम्हाला? ए प्लस ए किती आहे ह्याच्यासाठी? 16 आहे, प्लस n मायनस 1 इंटू डी किती आहे? 35. डी किती आहे? 35 लेस दॅन इक्वल टू 499 है ना. सो n मायनस 1 इंटू 35
लेस दॅन इक्वल टू 499 मधनं 16 मायनस करा, है ना. 499 मधनं 16 मायनस करा. 9 मधनं 6 3. सो आन्सर काय लिहितं 483. काय लिहितं 483. 499 मधनं 16 गेलं. सो n मायनस 1 लेस दॅन इक्वल टू 483 बाय 35 मल्टिप्लायचं डिवाइडला होईल. मग ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं n लेस दॅन इक्वल टू 483 बाय 35 प्लस 1 n लेस दॅन इक्वल टू 483 मध्ये 35 ॲड करा. 538 है ना. 538 38 11 1 518 बाय 35 518 बाय 35. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं है ना, ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं 35 टेनचा 350, 35 फोरचा काय येईल 35 फोरचा 35 70 140 350 प्लस 350 प्लस 140 490. सो हे 14 पॉईंट समथिंग येईल. आता मला माहित नाही काय येईल हे, बट एक्झॅक्टली काढायची जरूरत पण नाही आपल्याला. 4 पॉईंट समथिंग येईल. काय 4 पॉईंट समथिंग म्हणजे पॉईंटमध्येच येईल 100%. ठीक आहे. कारण 35 14 केलो तुम्ही, 35 इंटू 14 केलो तर आन्सर येईल 490. काय होऊ लागले 490. सो 490च्या पुढे 28 ॲड केलं म्हणजे 13.78 काहीतरी येईल ते. ठीक आहे. म्हणजे तुमची एनची व्हॅल्यू काय 14.8 पेक्षा कमी आहे. पण कधी पण ऑब्झर्व करा एक गोष्ट, ए इंटरसेक्शन मध्ये 16 आहे, फर्स्ट टर्म आहे, हे सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म आहे. नंबर ऑफ टर्म्स कधी डिजिट पॉईंटमध्ये नसतात है ना, डेसिमलमध्ये नसतात. सो तुमचं आन्सर असायला पाहिजे मॅक्झिमम टर्म काय असेल माहिती आहे का, एनची व्हॅल्यू 14 असेल. सो तुम्हाला ह्याच्यावरून एक कळालं की ह्याच्यामध्ये 16, कारण नंबर ऑफ टर्म्स कधी पॉईंटमध्ये डेसिमलमध्ये नसतात. ठीक आहे ना. सो ह्यानं काम ते एन लेस दॅन इक्वल टू 14.8 आहे, एन लेस दॅन इक्वल टू 14.78 काहीतरी आहे. ठीक आहे ना. सो म्हणजे एन काय तुमचं 14च असलं पाहिजे कमीत कमी. ठीक आहे ना. सॉरी मॅक्झिमम 14, एन काय मॅक्झिमम 14च असलं पाहिजे. सो तुम्ही काय करा, ह्या एपीचा रेफरन्स घेऊन 14 टर्म काढायची. किती टर्म काढा 14. तुम्हाला आता ते एक बार करावं लागेल, ते मॅन्युअली चेक करावं लागेल. सो 86 आहे हे नंबर ऑफ टर्म्स आणि 14 टर्म लास्ट टर्म असेल. सो 14th टर्म काय येईल तुमची 16 प्लस 14 मायनस 1 13 इंटू 35. बस ह्याला सॉल्व्ह करा तुम्ही. 16 प्लस 35 65 6 33 39 39 460 455 है ना. ठीक आहे. 35 5 65 6 कॅरी 13 3 39 आणि 6 ॲड करा 45 455 प्लस 16 ॲड करा 5 6 11 1 7 471. सो ह्याची लास्ट टर्म असेल 471 है ना. ह्याची लास्ट टर्म काय असेल 471. तुम्हाला हे एवढ्याच टर्म करून सफिशियंट नाही, तुम्हाला हर एक टर्म काढावं लागेल. कारण तुम्हाला विचारलंय काय क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलंय काय करायचे तुम्हाला, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी विच आर डिव्हिजिबल बाय 3. 3ने डिव्हिजिबल असलेल्या टर्म्स काढावं लागतील तुम्हाला. सो तुम्हाला सगळ्या टर्म्स काढा आणि त्यानंतर 3ने डिव्हिजिबल असलेल्या टर्म्स फाइंड करा. सो लास्ट टर्म तर तुमची 471 आहे, एवढं तर कळालं फिक्स तुम्हाला. लास्ट टर्म काय 471. चलो इथं लिहूयात आपण. हे फर्स्ट टर्म झाली, हे सेकंड थर्ड आणि हे लास्ट टर्म झाली. आता मधल्या रिमेनिंग 10 टर्म्स फाइंड करा तुम्ही. मधल्या रिमेनिंग 10 टर्म्स फाइंड करा. 86 प्लस 35 करा 90 35 हे येईल 436 470. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 टर्म्स आल्या तुमच्या. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अशा टर्म्स फाइंड करायचे आहेत जे की 3ने डिव्हिजिबल आहेत. सो 3ची डिव्हिजिबल टेस्ट काय असते, त्यांची ॲडिशन 3ने डिव्हिजिबल व्हायला पाहिजे. तो नंबर 3ने डिव्हिजिबल असतो. तो हा नंबर पहिला आहे. दुसरा 6 प्लस 5 हा हे पण आहे. त्यानंतर हे नाही हे ओके 1 2 3 हां 4 आणि 7 4 11 1 12 ओके. सो तुमचे किती 1 2 3 4 5 नंबर्स आहेत जे डिव्हिजिबल बाय 3 आहेत. सो तुमचं ऑप्शन येईल डिव्हिजिबल बाय 3चं 5.